हाय नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्या म्हणजे ती रूम सोडली, मगाशीच सोडली आम्ही, म्हणजे झालं आता भरपूर वेळ झाला ती रूम सोडून. आणि आत्ता मी कुठे आहे हे लोकेशन दाखवणार आहे नक्कीच, त्याचसाठी ब्लॉग बनवते ऑफकोर्स. तर मी तुम्हाला ना त्याच्या आधी काही थोडासा व्ह्यू दाखवते इथला, की बघा तुम्हाला ओळखता येतं आहे का. ठीक आहे, असं पण तुम्हाला थंबनेलवरून समजणारच आहे की कुठे आहे मी, पण तरी पण मी एक छोटं जस्ट तुम्हाला एक दाखवते की बघा मी कुठे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल की कुठे आहे मी. नसेल समजलं तर ठीक आहे, चला मीच सांगते की आम्ही गोव्याला आलेलो आहोत. सकाळी किती 11 वाजेपर्यंत रूम ती सोडली आम्ही, आणि त्याच्यानंतर मग निघालो इकडे येण्यासाठी. आणि आत्ता जस्ट पोचलो, म्हणजे वाजले 3:30 काहीतरी. 12 वाजता आम्ही निघालो असू, 12 वाजता 11 वाजता 11 11:30ला काहीतरी आम्ही निघालो असू. केलं अक्षय आतमध्ये तो. आणि आत्ता चाललो आहे रूम बघायला. गाडी इकडे पार्क केली आहे, इकडे खूप मोठं जे पार्किंगचं आहे त्या साईडला. आणि आता चाललो आहे रूम बघण्यासाठी. तर रूम कशी बघतोय की म्हणजे काय बघतोय आता मला माहीत नाही आहे. चला रूम बघितल्यावर मी तुम्हाला दाखवते की कोणती रूम बघितली आहे. सो बाय. हां चालेल. आता जेवायला थांबलोय, जिथे पार्किंग केले ना, पार्किंगच्या जस्ट समोर खूप मोठं आहे. म्हणजे आपल्याकडे कसं खाऊ गली वगैरे असतं, जिथे स्टॉल लावलेले असतात आजूबाजूला, त्या टाईपमध्ये. म्हणजे हे असं ह्या टाईपमध्ये आय थिंक. हां, रात्री खूप भूका लागते. रात्री पाहिजे तेवढे तुम्ही हा तर ना तिथे आम्ही जेव्हा थांबलो, लास्ट टाइम जेव्हा आम्ही गोव्याला आलेलो तेव्हा पण आम्ही इथेच थांबलो होतो. पण हे काका होते, आय थिंक आहेत हे काका. ह्या काकाने चेंज नाही केलं, हे असतील आत्ता नाही येत. रात्री ओपन असतं त्यांचं. इथे आम्ही जेवलेलो. मी फ्राईड राईस मागितला, अक्षयने पण फ्राईड राईस मागितला आहे, मम्मी आणि पप्पांनी मागितले पावभाजी. पण आता एवढी फार भूक नाही आहे, बसूनच आलो आहे गाडीमध्ये त्यामुळे. आणि पिल्लूचं वरण भात फिक्स. तर आता आम्ही जेवणार आणि रूम बघूया. आत्ता आम्ही रूमवरती आलोय. आणि ना काय झालं माहिती, रूम शोधायला किती वेळ लागला असेल थोडं गेस करा. हां, स्विमिंग पूल पण आहे एक्झॅक्ट बाजूला. 2 तास रूम शोधत होतो, 2 तास. कारण सॅटर्डे संडे असल्यामुळे अवेलेबल पण नाही आहेत. आणि काय काहींचे रेंट पण इतके रेट एवढा जास्त आहे, बापरे खूप जास्त. म्हणजे हालतच बेकार झाली. 5 वाजल्यापासून आम्ही रूम शोधतोय, आता 7 वाजले. तर किती त्रास होत असेल. पण फायनली आता रूम मिळाला आहे आम्हाला. आलो आहे आम्ही रूममध्ये, जस्ट आलो आहे. फक्त ते लोक बॅगा आणतात वरती. तर रूम दाखवते की रूम कसा आहे. दाखवा. वाव, नवीन फ्रीज आहे तुझ्या रूम मध्ये ना. इथे खुर्ची आहे. आणि इथे मम्मा. आणि ही गॅलरी आहे. ह्या गॅलरीच्या एक्झॅक्ट बाहेर ही गॅलरी आहे. आणि गॅलरीच्या करेक्ट थांब ना, करेक्ट खाली ही म्हणजे गॅलरी पण आहे, छान मोठी आहे. तिथून पूर्ण इथपर्यंत. मम्मा खाली उतर. आणि हा स्विमिंग पूल आहे, त्याच्या बाजूला पण छान दिले त्यांनी, बसायला वगैरे केलं व्यवस्थित. ठीक आहे, म्हणजे रूम काही भेटलाय, खूप टायमाने भेटलाय, पण चांगला भेटलाय. म्हणजे आता आम्ही छान चेंज करायचंय, फ्रेश व्हायचंय आणि मग जाणार आहोत कुठे, बीचवर. हा स्विमिंग पूल आहे.
बागा बीचला आलोय आम्ही आणि तुम्हाला माहिती आहे की बागा बीचला कंटिन्युअसली आवाज असतो ह्या साईडला, सो माझा आवाज जास्त येणार नाही आता.